हार खावं लागली. अखेर एकंदरीत या देशातलं राजकारण जात पात धर्माच्या ताकदीवर चालतं. मुद्दा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागं राहावं लागतं. ते तुम्हालाही माहीत आहे, वेगळं सांगायची गरज नाही. लोक बिलकुल काय म्हणते मेंढरासारखे जाती धर्माच्या मागं जातात आणि काम करणाऱ्या कार्यकर्ता थांबावं लागतं. असं एकंदरीत आमची भूमिका आहे. खरं तर बातमीतून बातमी तयार झालेली आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आता या सगळ्या संदर्भात मी माझी भूमिका इथं स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारले तर आपण विचारू शकतो. तसा काही प्रस्ताव प्रॉपर होता का? प्रस्ताव मला वाटतं मलाही तो माध्यमातूनच समजला. एकदा वगैरे भेट आमची झाली होती, तेव्हा एक चर्चा आणि फोनवरून आम्ही सामंतसोबत थोडं बोललो झालं होतं, पण त्याच्यात काही स्पष्टता नव्हती. अशी काही चर्चा अशी काही चर्चा झाली नाही. कसं आहे, विधान परिषद मला तर हेच माहीत नव्हतं. मी आता हिमालयातून पायी चालून आलो. म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली एकंदरीत. आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. पण तुम्ही आता अवघे काही तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं तुम्हाला काही सांगण्यात आलंय की अर्ज भरण्यासाठी तयारी करा किंवा काय? असं काही मला वाटतंय अजून कुठलाही आम्हाला फोन नाही, सांगितलं गेलं नाही. तयारी केली आहे का? शक्यता असू शकतं. जर एवढं काही जेव्हा झालं, कुठून ना कुठून बातमी लीक झाली असेल, ते तुमच्यापर्यंत आली असेल, उगाच काही थोडी हवा येतं बातमी होतं. वाटतं काही माझ्यापेक्षा तर तुम्हाला अधिक जास्त माहिती असू शकते. नाही, फॉर्म भरायला काही जास्त वेळ लागत नाही. आता 6 महिने 1 वर्ष अगोदर आपण भरलाच होतं. ते कागदपत्र बॅगीतच असतं. नाही, मला असं वाटतं का तो किंतु परंतुचा विषय आहे. आखरी चर्चा झाली पाहिजे. मी काय म्हटलं का, निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं. पण मी काय म्हटलं का, आमचे मुद्दे फार महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचे. आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद गेलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू. शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो. म्हणजे आमच्यासाठी ते देवा समान आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना. आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्त्वाचा आहे. जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलात. नंतर तुम्ही एकदा किस्साही सांगितलात की लग्नात अनेक जण आमच्यावर टीका हा बरोबर आहे. गेलात. मात्र आता इतकी वर्ष होऊ नये, कुठलंही पद नाही, आमदारकी नाही, खासदारकी नाही. प्रहारवर अन्याय आहे का? तर केवळ तुम्हाला सोबत घेऊन जाण्यापुरती त्यांनी तुमचा वापर केला. प्रहारवर कोणी अन्याय करण्याची ताकद नाही. कोणी जन्माला अजून पैदा झालं नाही. आमच्यावर काय कोणी अन्याय करू शकतो? हम खुद तलवार आहे. पद द्यायला उशीर होतोय का? नाही, आपण पद मागितलंच नाही. बघा, मुळात कसं आहे, पद मागणारा बच्चू कडू असता तर विधानसभेच्या अगोदर आम्ही ॲडजस्टमेंट नाही केली असते, आम्ही युती नाही केली असती, मला एक सीट दिली नसती का? कोण असं वाटतं तुम्हाला? तेवढी लायकी नाही आहे का बच्चू कडूची? नाही आहे. हम खुद के राजा आहे, आमची पानटपरी आहे. फोनवर बोलणं झालं, ते काही इतकं विस्तृत झालं नाही. फोनवर असल्यामुळे घाईत होतोय. म्हटलं आल्यावर भेटू. आला, माझं म्हणणं आहे आजच्या पत्रकार परिषदेनंतर काही निरोप आला तर अखेर जावं, भेटू आपण. भेटायला काय हरकत आहे? मी 24 तासापासून मुंबईत नाही, काल जालना होतो, तिथून संभाजीनगर बायकार इकडे आलो आणि सकाळी आता आंघोळ केली तिथं येऊन बसलो. काय माझं काय म्हणणं आहे, हे चर्चानंतरच होईल. आपली चर्चा फेस टू फेस झाल्याशिवाय आपण याच्यावर काय बोलू शकतो?
आणि माझं काय म्हणणं आहे, विलिनीकरण असू दे का अधिक काही असू दे, ह्या चर्चेशिवाय आपण काही बोलू शकत नाही. चर्चा कशी रंगतं, मुद्दे काय आहे, आमच्या मुद्द्यासंदर्भात ते काय बोलतात, हे सगळे परंतु किंतु परंतु आहे ना, लक्षात घ्या ना. तुम्ही बोलला की सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो, त्यानंतर भाजपसोबत आम्ही सोबत गेलो. विधानसभेची निवडणूक त्यामुळे हल्लो मी आणि मुस्लिम मताने तुमच्या पाठीशी असंही तुमचं मत आहे. तर सत्तांतर झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत गेल्याचा पश्चाताप होतोय, चूक झाली असं वाटतं? नाही का, माझं काय मत आहे, दिव्यांग मंत्रालय भेटल्यामुळं चूक झाल्यासारखं वाटतच नाही. अमृत आणलं ना हो आम्ही दिव्यांग बांधवासाठी, चूक कसं म्हणताय तुम्ही सांगा. ज्या गावाला पाणीच भेटलं नव्हतं, विरच नव्हतं, आणि मग ते एखादा सरपंच गेला कुठून पाणी आलं असेल तर ते चूक म्हणाल का? दिव्यांग मंत्रालय तुमच्यासाठी ते महत्त्वाचं वाटत नाही, पण दिव्यांग बांधवांना विचारा बरं, का दिव्यांग मंत्रालय म्हणजे सन्मानाचा विषय आहे, अस्तित्वाचा आहे, अस्मितेचा विषय आहे. कोण केलं मंत्रालय उभं? आम्ही सांगतोय, आम्ही एकटा होतो, आमच्याजवळ 100 आमदार नव्हते, 50 नव्हते. एकटा असून जर मंत्रालय निर्माण करण्याची ताकद ठेवतोय, शिंदेसाहेब त्यांना दाद देत आहे, त्यांचा सेवाभावी वृत्ती दाखवतोय, त्यांच्या भूमिकेतून दिव्यांग मंत्रालय निर्माण होत असेल तर ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांची सत्ता होती त्यांनी एक मंत्रालय निर्माण केलं नाही ना, हमारा कुछ नहीं था, मंत्रालय निर्माण झालं, हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही. पण ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला विचारून पहा ते किती महत्त्वाचं आहे. भाऊ, अचलपूर परतवाडामध्ये धर्मांतरण विषय आला होता काही दिवसांपूर्वी. एकंदरीतच त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? आणि आज हिंदू सर्व समाज मार्फत अचलपूरमध्ये मोठी सभा ठेवलेली आहे, पोलिसांनी परवानगी नाकारली तरी त्या सभेवर ते ठाम आहे. वस्तुस्थितीला माझं काय म्हणणं आहे, प्रकरण पहिले वस्तुस्थितीचा अभ्यास न करता जे काही बवाल झाला, काय झालं का 108, 180 पुऱ्या देशात जगात ती बातमी गेली. बदनाम तर परतवाडा झालं ना. आता परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींचं म्हणजे काही 10-15 मुली झाल्या असेल, पण बदनामी तर परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींची झाली ना, हिंदूंची झाली, मुस्लिमांची झाली. त्यांच्या मुलींचे लग्न करावं होणार. परतवाडा अचलपूर म्हटलं की लोक आता शंकेच्या नजरेने